ओम श्री छेदभैरवाय नमः. बघा, आज जगामध्ये ज्ञान सांगणारे लोक जास्त झालेत. पण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अंगे अंगे न झाडीन त्याचे दासवत्व करीन. परत काय म्हणले? बोल बोलता गोड वाटे, करणी करता टीर फाटे. बघा, आज जगामध्ये आहे ना, ज्ञान भरपूर आहे आणि लोक ज्ञान सांगतात, पण त्याप्रमाणे वागला पाहिजे आणि आपल्याला वागता येत नाही. मग कोण वागले? तुकाराम महाराज. आलो याचं कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काय म्हणले? ऋषी जे बोलले ना, आणि तसं वागून दाखवायला आम्ही आले. कोण वागले? तुकाराम महाराज वागले, ज्ञानेश्वर वागले, एकनाथ महाराज वागले. जेवढे संत होऊन गेले, 52 संत होऊन गेले, ते त्याप्रमाणे वागले. पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवार, ते वागले. पण आज जगामध्ये आहे ना, ज्ञान सांगणारे भरपूर आहेत. तर तुकाराम महाराजांनी परत मला सांगितलं, अवघे पोटासाठी ढोंग, ते कैसा पांडुरंग. तुकाराम महाराज काय म्हणले? हे सगळं पोट भरायचं काम आहे. देती घेती ते दोघे नरका जाती, ज्या गावी कीर्तन करावे तेथले अन्न न सेवावे. मग आता यांनी काय गाथा वाचेल नाही का? कीर्तन जे करतात ते कातून करतात? गाथ्यातूनच करतात ना. मग गाथ्यातून कीर्तन करतात आणि मग नुसतं लोकांना ज्ञान सांगायचे काय? आणि लोकांना काय घेणं नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारी. लोकांना काय? ह्या कानानं ऐकायचं आणि या कानाला सोडून द्यायचं आहे. काही घ्यायचंच नाही. तर कृपा करून जसं बोलाल तसं वागा. मग देवाची व्याख्या अगदी सोपी आहे ना. काय? देव आपल्या हृदयात आहे. समाधानी राहा, आईबापाची सेवा करा. निसर्ग, चंद्र सूर्य हवा पाणी, प्राणी मात्र आहे, प्राणी मात्र दया करा. बघा, आज याच्यामध्ये बिहारमध्ये एक गाव आहे. त्या गावाला 32 एकर जमीन कोणाला दिलेली? वानरांना दिलेली, हनुमंताला दिलेली. आणि मग त्या 32 एकर जागेमध्ये काय केलेलं आहे? फॉरेस्ट खात्यानं झाडं लावलेत, फळझाडं लावलेत. आणि त्या झाडावर आजही वांदरं आहेत. ते काय करतात? खातात, मस्त राहतात. आजपर्यंत माणसाच्या नावानं प्रॉपर्टी, पण बजरंगबलीच्या वानरांच्या नावानं कुठं प्रॉपर्टी? तिथंच आहे भारतामध्ये. म्हणजे आपली भारतीय संस्कृती प्राण्यावर दया करा, प्राण्यावर दया करा. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिला घास गायला काढला जातो, कुत्र्याला काढला जातो, कावळ्याला काढला जातो, पाण्याच काढला जातो. पाण्यामध्ये मासे खातात. म्हणून जगा जीवस्य जीवनम, जगा आणि जगू द्या. ही आपली भारतीय संस्कृती. ती संस्कृती उभी करा. आपण काय केलं? पाश्चात्य संस्कृती घेतली आणि त्यांना आपण काय झालं? दुःखी पावलं. म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल तर तुम्हीच आनंदी राहा, दुसऱ्याला आनंदी करा. कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा. फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. अनेक व्यवसाय करा, सच्चाईनं करा आणि सच्चाईनं वागा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.